निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो, श्री स्वामी समर्थताई. हा, श्री स्वामी समर्थ ताई. हा, मी खूप वेळा फोन केला, नाही उचलला, पण ठीक आहे. माझा मी फोन करत होते बघा, मनीषा चव्हाण म्हणून. अच्छा. हा हा, तर माझा अनुभव शेअर करायचा खूप छान आणि मोठा आहे, म्हणजे माझ्यासाठी तो खूप मोठा अनुभव आहे. हो ना, सांगा ना मग ताई. हा, माझा तुम्हाला बघा, मी म्हटलं तर मी गाडी शिकायला घेतली होती, महाराजांनी मला गाडी दिली. हो 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 हो, बरोबर. आणि शिकाय महाराजांनाच घेऊन जात होते बघा मी. हो हो, बरोबर. तुम्ही बोलला माझ्याबरोबर चला स्वामी असं. हा, आणि मी डीके बॉक्स मध्ये ठेवून महाराजांची मूर्ती गाडी शिकत होते, आणि गाडी खूप छान शिकले मी. शिकले आता? खूप दिवस झाले शिकले मी गाडी. अरे वा, किती छान. आणि गाडी शिकले मी. फक्त काय, आमच्या इथून ते 2 ते 2.5 किलोमीटर मंदिर आहे, खूप लांब आहे मंदिर. हा. आणि तिकडे सगळी वडाची झाड आणि खड्डे खूप आहेत त्या रोडला, खूप म्हणजे खूप खड्डे आहेत. अरे बापरे. हा हा हा. आता ती वर्ष होईल मला गाडी घेऊन, पण मी त्या रोडला रात्रीच्या आरतीला कधी जात नाही का, तर खड्डे खूप आहे म्हणून. अच्छा. हा हा. खूप आहे, खूप मोठे मोठे असे खड्डे, आणि खूप लांब आहे मंदिर, म्हणून मी जात नाही त्या रोडला कधी. रात्रीच्या आरतीला गेलेच नाही मी. मग आता परवा मला काय झालं, प्रकट दिन होतं ना, मग सेवा घ्यायची होती. मग आता घरात मुलं असतात, त्याच्यामुळे जमत नाही मला सेवा घ्यायला. बरोबर. मग महाराजांना काय म्हटलं, मी 11 दिवसाची सेवा करेन की मंदिरात जाऊन येईन. हो, कमीत कमी ती तर 21 फेऱ्या आणि 21 वेळा मुजरा करेन म्हणून. बापरे. 21 फेऱ्या घालून आणि 21 वेळा मुजरा करेन, एवढी सेवा महाराज मी जास्त करणार नाही, एवढीच करेन म्हणून असं म्हटलं मी. आणि ज्या दिवशी जायचं ठरवलं, त्या दिवशी संध्याकाळी जायचं, म्हणजे आता जाऊ मग कामानी झालं नाही, दुकानं आहे असल्यामुळे होत नाही मला जाणं. जबाबदाऱ्या असतात, बरोबर आहे. आणि तिने पण लहान मुलं आहेत, त्याच्यामुळे होत नाही. मग परवा तरी पण मिस्टरांना म्हणलं, मला संध्याकाळी न्या का तुम्ही मंदिरात, आता दुकानात गर्दी, तर मला संध्याकाळी न्या. ते म्हणे मला काय जमणार नाही. म्हणलं दुकान बंद केल्यानंतर न्या. तर म्हणले मला 12 वाजतील, 11:30 वाजतील, मला परत कंटाळा येईल, जेवण करायचं, झोप करायचं, मला नाही होणार. मग मला ते काही सहनच झालं नाही. मी पटकन गाडीची चावी घेतली आणि चालायला लागले. बापरे. आणि रोडला गेले आणि लाईट गेली. पाऊस एवढा उतरला होता आणि एवढी झाडं होती, एवढी धाड वारं सुटलं, गाडी माझी लटपटत होती. बापरे. आणि मला ते काही जमेनच आहे, लाईट पण नाही आणि एवढा वारा सुटला. पाऊस पण. फक्त जायचं. आता आपण महाराजांना म्हणलं की 11 दिवसाची सेवा ना, आज जायचं, त्यामुळे मी तसंच गेले. आणि रोडनी लागली गाडी लटपटायला, मोकळं सगळं रोड असल्यामुळे वारा. बरोबर. रडत होते आणि श्री स्वामी समर्थ करत होते, रडत फक्त श्री स्वामी समर्थ. कशी गाडी चालत होते मला माहित पण नाही. बघा ताई. आणि रडत होते श्री स्वामी सोबत. तर एका ठिकाणी असं मनात फक्त वाटलं की गाडी ह्या रोडला थांबवावी, झाडाची फांदी बिंदी, वडाची झाड, ह्या बाजूला वडाची झाड आणि ह्या बाजूला वडाची झाड, दोन्ही रोडच्या बाजूला वडाची झाड. बापरे. खूप मोठी. आणि येणारे जाणारे असतात त्या रोडला? नाही, रोडला खूप लोक की, पण पावसामुळे प्रत्येकाची घाई फक्त पळायची. बरोबर. फक्त सगळे रोडला पळत होते. संध्याकाळची 7:30ची वेळ. हो. आणि एवढं संध्याकाळी 7:30ची वेळ. आणि सगळे फक्त फास्ट, पाऊस चालू मोठा आणि वादळ खूप होतं. आणि फक्त मी रडत होते. पण एका ठिकाणी असं वस्तीवरती असं मला वाटलं तर इथं थांबावं आपण. म्हटलं आपल्याला चालणं शक्य नाही, गाडी लटपटते. रडत पण ती गाडी थांबलीच नाहीये. मला त्या रोडला वळली पण नाही, त्या घराची आणि थांबली पण नाही. मंदिरात जाऊन गाडी थांबली डायरेक्ट. बापरे. आणि मला खड्डे बिड्डे काही दिसले नाहीये कुठं रस्त्यात. मंदिरात गेल्यावर कळलं की आपल्याला खड्डे काही नाहीये. किती कमाल ताई. आणि घरापासून किती अंतर येत आहे? 2.5 किलोमीटर आहे. बापरे, एवढ्या लांब गेले तुम्ही? हो. आणि ऐका की, पुढे खूप मोठा अनुभव आला. आणि मंदिरात पोहोचले, तिथं महाराज सुद्धा दिसत नव्हते, लाईट नसल्यामुळे. लाईट नाही, पाऊस फक्त चालू, वादळ खूप होतं आणि वारं खूप. आणि महाराज पण दिसत, मंदिरात कुणी नाहीये, फक्त रोडची लोक दिसत होते लांबून की गाड्या येतात, फास्ट पळतात म्हणून. रडतच महाराजांना ते मुजरा केलं, 21 वेळा फेऱ्या केला, एक माळ जपाची केली. महाराजांना म्हटलं जसं तुम्ही आणलंय ना तसं आता माझ्या घरी सोडा. म्हटलं माझी मुलं घरात, मी त्यांना सांगून सुद्धा आले नाही म्हटलं की मी इकडे तुमच्याकडे येते म्हणून. म्हटलं तर मला आता जसं तुम्ही आणले तसं घरी पोच करा. मी रडत होते तिथं. आणि रडतच माळाची जप केला एक. पण वाद खूप उठला, तोपर्यंत वेळ झाला अजून.
हो 8 बरं. वाजले मंदिरात ना. हा, मग आता म्हटलं पाऊस पण वारं पण थांबेना, लाईट पण येणार, रडत होते. आणि हा. तुम्हाला मागे एक मी फोटो टाकलात आमच्या महाराजांचा, हा, हा. घरातल्या मूर्तीचा. हा, हा, बरोबर. हा. तर ते मूर्ती अशी जबरदस्त आहे ना, साक्षात आता आमच्या घरामध्ये वास आहे महाराजांचा. ताई किती छान हो. मला म्हणजे फोटो पाठवाल परत तो? हो, परत पाठवेल. म्हणजे हा. साक्षात आमच्या घरात आहे, रोज मी बघते महाराजांकडे, महाराज माझ्याकडे बघत असतात असे फोटो आहेत. वा. महाराज सकाळी डोळे उघडतात आणि रात्री बंद करतात. काय? सकाळी डोळे बापरे. उघडतात रोज महाराज, ओ आणि कमाल. रात्री बंद करतात 6:30 पावणे 7ला. वा ताई कमाल आहे हो. आणि हो, आणि हे आज नाहीये, संक्रांतीचा दुसरा दिवस हे नसते का बघा, किंक्रात, हो हो किंक्रांत. हा. त्या दिवसापासून आज पाळायचं चालू आहे. म्हणजे आता सुरू झालं ते जानेवारी पासून? हा, जानेवारीच्या संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीपासून, किंक्रांतीपासून. बापरे. म्हणजे बघा ना, आता 6-7 महिने झाले, 7-1 महिने झाले. हा, 5 महिने झाले. 5 आता फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे महिना ना. हो मे महिना. बरोबर बरोबर. हा हा हा, हा. तर रोजच्या रोज असते. वा ताई मला पाठवा ते फोटो. हा, फक्त ती पितळेची मूर्ती असल्यामुळे लक्षात येते की ही मूर्ती आहे, नाहीतर आपल्यासारखे डोळे सेम. हा. काही ताई किती भाग्य लागतं अशा गोष्टी व्हायला. सगळ्यांच्या नशिबात नसतं हे ताई. नाही, एवढे अनुभव देतात ना महाराज अक्षरशः. आणि मी सेवा नाही करत आहे, मला होते फक्त एक माझ्या डोळ्यातले अश्रू महाराजांपर्यंत पोहोचतात आणि महाराज मला हे अनुभव देतात. बाई ग. फक्त डोळ्यातलं पाणी महाराजांपुढे गेले की रडते फक्त, मी दुसरं काही करत नाही, फक्त रडत असते. माझं मन भरून बघितलं की माझं न रडायला येतं मला. आई ग. नाही आणि ताई तुम्हाला सगळ्या तुमच्या गोष्टी होतील. तुमच्या बोलण्यात सुद्धा बघा ना आवाज कसा कापतोय तुमचा. आणि तुम्हाला सांगते, मंदिरात मी महाराजांना म्हणलं, महाराज जसं तुम्ही घेऊन आलाय ना तसं मला सोडा, कारण वादळ अजून थांबत नाही, पाऊस खूप मोठा आहे. बापरे. असं झालं. आणि आता बघा डोक्यात मुंग्या लागलं सांगताना मला. हा. आणि त्यावेळेला काय झालं, मी म्हणत असताना नामस्मरण चालू असताना आमच्या घरातल्या मूर्तीला वस्त्र घातलेलं असतं ना, मी हा. कधी वस्त्र घालते कधी नाही घालते असं करते. पण गुलाबी कलरचं आमचे वस्त्र महाराजांना घातलेले असे महाराज, तुम्हाला सांगते तीच आमच्या घरची मूर्ती. घारे डोळे महाराजांचे, गोरे गोरे पान, असे मोठे महाराज पूर्ण असे. ते मी म्हणत असताना पटकन एवढ्या पायऱ्यांनी पटापटा पायऱ्या सोडत आले, फास्ट माझ्या शेजारी येऊन उभा राहिले आणि माझ्याकडे बघून हसले. मागे तुमचा तो एक अनुभव होता ना ताई, मुलाला स्वामी दिसले ते? हो 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 हो. हा ते आलं लक्षात मला. खरंच खरंच भाग्यवान आहात ताई तुम्ही. आणि तुम्हाला सांगते, महाराज माझ्या शेजारी येऊन उभा राहिले, माझ्याकडे बघून हसले. फक्त ते घरातली आमच्या मूर्ती, फक्त साक्षात महाराज समोर असे 6.5 फूट जवळजवळ महाराज. एवढे? हो, तर खरोखर म्हणजे खरोखरचे स्वामी? हा, खरोखर स्वामी दिसले मला तिथं. 1-2 सेकंद फक्त दिसले. घरातले आमच्या, जे घारे डोळे, तुम्हाला फोटो टाकेन मी, घारे डोळे महाराज आणि तिरके थोडेसे असे बघतात महाराज. ते लय जबरदस्त फोटो टाकेन मी तुम्हाला. आणि ते गुलाबी वस्त्र घेतलेले शेजारी माझे उभं राहिले, माझ्याकडे बघून हसले. बोलताय तसं डोळ्यासमोर येतात तसेच्या तसे स्वामी बघा. आणि मी तर दिवसभर त्यांना बघतीये, मी रोज दिवसभर बघते तसे त्यांना. आणि माझ्या शेजारी येऊन थांबले, माझ्याकडे बघून हसले आणि गायब झाले. मग मला इतकं आधार आला की महाराज आहेत माझ्या बरोबर. महाराजांनी दाखवून दिलं की तू घाबरू नकोस, मी आहे बरोबर. आणि परत मी इतकी व्यवस्थित घरी आले, तुम्हाला सांगते, एवढे व्यवस्थित घरी आले. आणि त्याच्यानंतर महाराजांनी अशी परीक्षा माझी घेतली की 11 दिवसाची सेवा होती. तर दुसऱ्या दिवशी मला, पहिल्या दिवशी 7:15 वाजले, दुसऱ्या दिवशी 8 वाजता निघाले घरातून. तिसऱ्या दिवशी 8:30 पावणे 9ला निघाले. चौथ्या दिवशी 9:30ला गेले. 5व्या दिवशी 10ला गेले. बापरे. परत 11ला एकदा गेले. आणि एकदा तर मी 11:30 वाजता मंदिरात होते रात्रीच्या. आणि 11:30 वाजता गेले, रस्त्यानं कोण नाही, काय नाही. महाराजांना म्हणलं, महाराज तर 11:30 वाजता आजारले, परत इतक्या रात्री चालू नका, एवढी परीक्षा घेऊ नका, मी येते म्हणलं उगीच येते काय बघू नका महाराज, रोज आणू नका एवढ्या रात्रीचं, मला वेळ होईल तसं. मग रात्रीचं 11:30 वाजता रोज लेट होत गेले. आणि तुम्हाला सांगते, 7व्या दिवशी एवढा लेट झाला. आणि 8व्या दिवशी महाराजांना म्हटलं, बाबा इतक्या रात्री चालू नका, उद्यापासून म्हणलं. आणि दुसऱ्या दिवशी कसं काय माहित नाही, सकाळी 6:30-7 वाजता असं मी जायला लागले परत 4 दिवस. अरे वा. आणि शेवटच्या दिवशी, ज्या दिवशी 11 दिवस होणार, त्या दिवशी मला 6:30ला गेले मंदिरात, आरती भेटली, आत मंदिराचं दार उघडून मला आत दर्शन झालं. वा. आणि पेढा भेटला. अरे वा. बघा
ताई तुमच्या आयुष्यात असेच पेढे मिळणार बघा आता सगळ्या गोष्टींना. तेच एवढा छान स्वामींनी अनुभव दिला. महाराजांनी सेवा करून घेतली माझ्याकडून आणि शेवटच्या दिवशी आरती दिली आणि प्रसाद दिला, ह्याचा आनंद झाला मला. वा, पण केवढी तुमची म्हणजे परीक्षा पण बघितली आणि फळ पण दिलं स्वामींनी. हा, आणि गाडी शिकण्यापासून सुरुवात होती तुमची. हो. आणि तुला सांगते, आता कालच्या पुण्यतिथीला मी फोटो टाकते तुला परवा दिवशी. आमची महादेवाची पिंड आहे ना, पितळेची माझ्याकडे पिंड आहे, त्याच्यावरती महाराजांची आकृती उठली. चेहरा जरा पूर्ण बघितलं की लक्षात येते महाराज. पिंड कुठे येते? घरातल्या देवाऱ्यावरती. घरात ठेवली आहे पिंड? छोटी आपली देवाची नसती का महाराज, शंकर महादेवाची पिंड. हो हो हो, ती देवाऱ्यात पण ठेवली तुम्ही? हा, देवाऱ्यात असतीच ना आपल्या पिंड. अच्छा अच्छा अच्छा, हा 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 हा. त्याच्यावर हा, त्याच्यावरती महाराजांचा चेहरा उमटलाय. कान बिन असे मोठे लक्षात येते, बघितलं की महाराज आहेत म्हणून. महाराजांचं कानातलं पण दिसतंय. वा ताई, हे फोटो पाठवा मला आठवणीने. हा, आणि दुसरं एक आहे ना, आता परवा 4 दिवसापूर्वी महाराज पिंडीवरती असं नाग उठलेलं आहे. म्हणजे दिसतोय आपल्याला, तो नाग बसलेला असं दिसतोय. बापरे, कमाल कमाल आहे ताई तुमची. हे स्वामींना श्रद्धा महत्वाची, भक्ती महत्वाची आणि आपले कर्म पण तेवढेच महत्वाचे. नुसतं ते पोथी पारायण वाचायचं आणि मन अशुद्ध ठेवायचं याला पण अर्थ नाही ना ताई. नाही नाही, महाराज मला खूप अनुभव देतात बघा. खूप छान ताई. परवा दुसरीच मुलगा आहे ना, मी त्याला आता पारायण करायला होते महाराजांचं ना. गुरुचरित्राची त्यांनी जवळजवळ 7 पारायण केली. बापरे, गुरुचरित्राचे? छोटं संक्षिप्त गुरुचरित्र नाही का, 7 अध्यायांचं, त्याचा. अच्छा, ते त्याला मी रोज करायला होते, मग रोज एक पारायण करतो तो. अरे वा, किती छान. 11 पारायण झाली आतापर्यंत. अरे वा. पण त्याची जेव्हा 7 पारायण झाली ना, त्या दिवशी त्याला ना रात्रीचं असं स्वप्न पडलं की त्यांनी असं, तो मला आई आपण घंटी बघत बसले म्हणा सकाळी माझ्या, आणि घंटीमध्ये महाराज तयार झाले आपल्या. आणि महाराज आपण बघत होतो तोपर्यंत म्हणे आपलं गेट वाजलं. गेट वाजले की तोच म्हणे मी बघायला गेलो पळत कोण आहे म्हणून, तर दत्त महाराज दारामध्ये. अरे वा ताई, हे तुमचे संस्कार, तुम्ही लावलेली सगळ्या ह्या सवयी बघा, मुलांना एवढ्या कमी वयामध्ये एवढं साक्षात्कार होतोय. अजून काय पाहिजे ताई तुम्हाला सांगा. आणि तो सारखा म्हणतो ना, दत्ता दिगंबरा यावं स्वामी मला भेट द्यावं, दत्ता दिगंबरा यावं स्वामी मला भेट, सारखा म्हणतो ना. तर ते दत्त महाराज दिसले दारामध्ये आणि येऊन उभा राहिले की हा गेला, पण त्यांनी पाया पडला पण त्यानं आत नाही बोलवलं. मी म्हणजे तू आत बोलवलं का, तर नाही म्हणला मी बोलवलं नाही, पाया पडलं म्हणला. आणि त्यांनी मला आशीर्वाद दिला, म्हणेन मला म्हणेन मी परत तुला भेटायला येणार आहे म्हणून. अरे वा, नक्की येतील ताई, बघा नक्की येतील ताई. आणि गायब झाले. मी म्हटलं कुठे गेले, तर मला नाही दिसायचेच, बंद झाले म्हणला परत मला. बापरे ताई, नक्की येतील बघा ते. हो, आणि खूप छान. सांगू का ताई, इतक्या रोज आमच्या घरामध्ये चमत्कार घडतात ना, रोजच्या रोज वेगळा चमत्कार असतो महाराजांचा. किती छान ताई, याला भाग्य लागतं, खरंच भाग्य लागतं ताई. संक्रांतीपासून ना रोजच्या रोज महाराज शिरा पण माझ्या हातून परवा खाल्लेला आहे महाराजांनी. तुम्हाला फोटो टाकते, तोंडात जाताना माझा हात लांब आहे, असं तोंडामध्ये जातानाचा शिरा आहे महाराजांना. ओ बापरे. हो, आणि माझ्याकडे महाराज, हो, आणि महाराजांना म्हणलं महाराज बघताय तुम्ही माझ्याकडे, थांबा मी फोटो काढतो. असे तिरके बघतात महाराज माझ्याकडं. ऐगो ताई, फोटो नक्की पाठवा, नक्की पाठवा. हो हो, आणि तुम्हाला सांगते वेगवेगळे फोटो आहेत महाराजांचे माझ्याकडे. असे तिरके मान करून आपण कसं पोज देतो बाबा, तिरके फोटो काढतो, तसे फोटो आहेत महाराज माझ्याकडे बघताना तिरके असे. बापरे, नक्की पाठवा ताई, नक्की पाठवा. आपल्या स्वामी भक्तांना नक्की त्याचा लाभ होता ताई. हो हो, नाही महाराज खूप मला अनुभव देते महाराज, खरोखर साक्षात आहेत महाराज, आहेतच ताई. आणि प्रत्येक हाकेला असतात महाराज, माझ्या प्रत्येक हाकेला येतात आहे. हो ना ताई, नक्की. जे म्हणाल ना ते महाराज. परवा प्रकट दिन होता ना, प्रकट दिना दिवशी पेढा पण खाल्लेला आहे महाराजांनी आमचा. खरंच घरामध्ये पेढ्याचं, तर त्याच्यामध्ये एकच पेढा असं बऱ्यापैकी हे झालेलं आहे. अरे वा, वा, बघा ताई किती छान. हो, खूपच छान ताई, मला फोटो पाठवा. हो, 5 महिने झाले महाराज आमच्या घरामध्ये आहेत आता, तेव्हा मला काळजीच नसती की आता. आणि तुम्हाला अजून एक सांगायचं राहिलं की मी तुम्हाला बोलले की मला मानेला गाठी आलेत म्हणून. हो 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 हो, बरोबर. आता 2 वर्ष होऊन गेली, पण मी अजून डॉक्टरांचं औषध नाही घेतलेलं. 8 ते 9 गाठी होत्या मला. अरे बापरे.
हो 8 ते 9 गाठी म्हणजे एवढ्या मोठ्या मोठ्याने एक गाठ तर अशी होती खारकी सारखी मोठी अशी कानाच्या खालून अशी गळ्याला आली. एवढी मोठी? हो मोठी आहे चांगली खारकी सारखी अशी. पण त्या गाठी मी औषध उपचार घेतले फक्त महाराजांना सांगते महाराज आज दुखायला लागली बरं का गाठ आणि इतकी कमी होत गेल्या की आता जवळजवळ 20% राहिलेत फक्त माझ्या त्या गाठी. औषध उपचार नाही काही जातील नाही. फार लवकर जातील ताई त्या. हो, मग तारक मंत्राचं पाणी वगैरे घेता ना? नाही काहीच करत नाही फक्त महाराजांजवळ गेली की मला डोळ्यात पाणी येते हेच माझी सेवा आहे तुम्हाला सांगते. माझी सेवा काही नाही आणि फक्त नामस्मरण येता जाता रोडनी म्हणा स्वयंपाक करता हे नामस्मरण करेल तेवढंच पण असं बसून अशी नाही मी सेवा काहीच करत नाही आता महाराजांची. तुमचे व्याप पण भरपूर आहेत ना हो ताई? ती माझी मुलगी एक आहे ना ती मान अशी पकडत नाही ना जागेवर झोपून हो असते ना, ना हो ना, हो. मग तिचं सगळं करायला लागतं. मुलं पण छोटे आहेत मुलं खूप त्रास देतात त्याच्यातून फक्त नामस्मरण करते महाराजांचं जास्त काय नाही स्वयंपाक करताना येता जाता बाहेरनी आणि महाराजांपुढे गेले की डोळ्यात पाणी महाराजांपुढे गेले डोळ्यात पाणी हीच माझी सेवा फक्त. नाही नाही मुलीचं पण छान होईल. ट्रीटमेंट पण घ्या पण मुलीसाठी ताई. नाही खूप घेतले तिच्यावर उपचार नाही 10 वर्षांची झाली उपचार घेऊन झालेत मला. काहीच नाही त्याच्यावर उपचार? नाही नाही काही होत नाही. नाही बापरे. स्वामींवर सोडा होईल काही ना काही ताई. नाही महाराजांना फक्त आता महाराजांना मी काय म्हणते तुम्हाला ठीक करायचं असलं करा पण मी तुम्हाला दोष देणार नाही पण तिला मुक्ती तरी द्या. अगदी अगदी खरं बोलल्या. मुक्ती द्या मी तुम्हाला दोष देणार नाही की माझं असं का झालं कारण तिला उठता येत नाही बसता येत नाही बोलता येत नाही चालता येत नाही कळत काहीच नाही. जन्मापासून आहे? जन्मापासून तशीच आहे? हो जन्मापासून तशीच आहे. गुदमरली गेली ना त्याच्यामुळे ती तशीच आहे 10 वर्षांची झाली आता. आई ग बापरे. तिला भूक लागलेलं कळत नाही आपणच लिक्विड मध्ये पाजते मी सगळं मिक्सर मध्ये करून तिला. तहान लागलेलं समजत नाही मग आपण अंदाजाने द्यायचं तिला पाणी द्यायचं खायला द्यायचं असं सगळं जागेवर असतं ना. महाराजांना म्हणजे तिला मुक्ती द्या महाराज. तुम्हाला ओळखते वगैरे? नाही नाही काही नाही. आई ग बघत पण नाहीये ती माझ्याकडे म्हणजे बघायचंच कळत नाही तिला फक्त मेंदूला ती गुदमरली गेल्यावर कसं तिला कळत नाहीये काय करावं म्हणजे आपण बघावं करावं उठावं बसावं हे येतच नाही तिला. ताई ते पण स्वामीच आहे तुमच्याकडे ते तुमच्याकडनं तीच सेवा करून घेतात स्वामी. आलं का लक्षात? हा ती स्वामीच आहे तुमच्याकडनं सेवा करून घेतात स्वामी ताई. होय ना? हो हो ताई. कारण एवढं इतकं निष्पाप आणि इतकं म्हणजे काहीच नाही आणि तुम्ही एवढं करताय तरी तिच्या भुकेची भूक जाणताय तिची तहान जाणताय ताई. ह्याच्यापेक्षा अजून काय स्वामी सेवा पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगू तिला काही कळत नाही पण एक तिचं वैशिष्ट्य आहे पहिल्यापासून की ती मला ज्या दिवशी काय होत असेल त्रास होत असेल झोपली असेल बरं वाटत नसेल काय असेल त्या दिवशी रडत सुद्धा नाहीये ती. आई ग अजिबात रडत नाही म्हणजे तिला कळत काय नाही पण तरी सुद्धा तिचं वैशिष्ट्य आहे की मला काय होत असल्याची रडत नाही आणि असं सुद्धा ती बिनकामाचं रडत नाही भूक लागली तरी रडत नाही कधीच नाही त्रास असं म्हणून ती काय देत नाहीये. बापरे कधीच नाही. बाई ग म्हणजे ना असं हृदयात एकदम कालवा काला होते हो ताई माझी ते ऐकून. आणि महाराजांच्या जीवावर सोडून मी तिला दुकानात जाते. महाराज लक्ष ठेवा बरं का ती घरात आहे बरं का महाराज. मग कोंडून जाता लॉक करून जाता? लॉक करून जाते बाहेरनं मी. बाई ग आतच असती मग महाराजांजवळ आपलं महाराजांना सांगून जाते पण महाराजांना सांगून जाण्याचा तुम्हाला मी एकदा सांगितलं अनुभव तिची आकडी थांबली पूर्ण. काय आकडी पण यायची तिला? आकडी दिवसातून 15 वेळा येत असेल आकडी. रात्रीचं पण पहाटे पण रात्री 1 नाही 2 नाही पहाटे 4 नाही सकाळी नाही दिवसभर पण यायची. आता रात्रीचं आपण फक्त काय करणार फक्त बघायचं आणि फक्त श्री स्वामी समर्थ त्या छातीवरती हात ठेवून तेवढंच म्हणायची मी आकडी आली की 1-2 मिनिटांना बंद व्हायची. पण मी दुकानात गेल्यानंतर काय करणार मग महाराजांना सांगून द्यायची महाराज आकडी येईल बरं का लक्ष ठेवा महाराज आकडी येईल बरं का सांभाळायची असं मी सांगून जायची महाराजांना तिला. आणि मलाच परत कळलं नाही की तिची आकडी कधी थांबून गेली. आता तिला जवळजवळ 2 वर्षाला एकदाही नाही आकडी आली. बापरे ताई तुम्हाला मानलं पाहिजे हो. हृदयाचं पाणी पाणी होतंय ऐकताना नुसतं. हो तिला महाराजांजवळ सांगून जाते मी रोज आता पण जाते ना महाराजांना सांगून जाते महाराज तिला घरात ठेवले बरं का लक्ष ठेवा आणि मी येईपर्यंत आहे तशी असते. काही नाही ताई ही स्वामी सेवाच आहे तुमची. ते व्यवस्थित करा तिचं जेवढं आहे तिचं आयुष्य तोपर्यंत. हो तेच महाराजांनी मुक्ती द्या मला बघवना ती जाता हा मला बघवत उपाशी तापाशी कधी खाती नाही कधी खाती आणि ती लिक्विड मध्ये काय पोट भरते का वेगळं काय खायला मिळते काही नाही. आई ग जागेवर पडून म्हणजे फक्त हलती तेवढं जास्त जागी पालतं होता येत नाही सवच होता येत नाही. नाही काही नाही. आपण टाकल तसं पालतं टाकलं तर पालतं राहते सवच टाकलं तर सवच राहते असं.
बापरे, म्हणजे तिला असं कुठे ताण पडला, कुठे दुखलं तर तसं पण नाही, काही कळत नाही. आई गं. आपणच आपली तिला ताप वाटला दवाखान्यात न्यायचं, औषध आणायचं, कुठं काय होत आहे का आपण अंदाज करायचा फक्त तिला काहीतरी होतंय म्हणून. बाई ताई, ही खरी स्वामी सेवाच आहे तुमची. फार मोठी सेवा आहे ताई, तुमच्याकडनं करून घेतायत स्वामी. त्याच्यामुळेच मला महाराजांची अशी सेवा होत नाही. कारण तिला चारायचं म्हणलं ना 2-2 तास मी बसते चारत तिला. 2-2 तास खात नाही ती, तरी पण मांडीत घेऊन बसायचं तिला. बाई गं. पण मी तिला अजून खाली टाकून कधी चारलं नाही. मांडीत कशी पण ती खाऊ दे, पण मांडीत घेऊन चारते मी तिला. बापरे, नाही ताई, तुम्हाला खूप याचं फळ मिळेल चांगलं. हो, महाराजांना तेच मी रोज देवाचे. सांगते, महाराज तिला मुक्ती द्या, तिला मुक्ती द्या. म्हणजे नक्की देते, वाईट नक्की. वाटेल भरपूर मला तिचं, पण ती सुटेल त्यातनं. खरंय 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 आपलं आयुष्य नसावं, कधीच नसावं. कोणालाच नसावं. खरंय, दुश्मनाला पण नसावं ताई. नसावं. खरंय तर खरंय. आपल्या समोर तिला उठता येत नाही. आपण घालेल तेव्हा आंघोळ करायची, तिनं घालेल तेव्हा खायला द्यायचं, पाणी आपण पाजल तरच पाणी, नाही तर तिला बोलताच येत नाही तेव्हा कळतच नाही काय काय. हो, सगळ्यात मोठी तीच आहे का? आणि हो, सगळ्यात ती मोठी आहे, मुलं 2 आहेत छोटी. अच्छा अच्छा. पण मुलं इतकं महाराजांची सेवा करतात ना अक्षरशः. माझा छोटा मुलगा आता पहिलीच जाईल, हा. पण गोराष्टक रोज 11 वेळा म्हणतो आणि तारक मंत्र 11 वेळा म्हणतो. अरे वा, तिची पण सेवा करत असतील ना ते? हो, ते करतात. तिला पाणी देतात, लागल ते तिला देतात, उचलून ठेवू लागतात. बाहेर शिबी धुवायला नेलं तर पोरं पाणी घालतात, मी धुते. आई ग. पोरं बापरे करतात सगळं. बापरे, खरंच तुम्हाला माझं दंडवत आहे ताई, दंडवत. नाही, सगळं महाराजांची कृपा आहे. खरं का महाराजांची. महाराज मी काय काय असेल माझं ते मुनी माझ्यामध्ये खरंय, पदरात खरंय. दिली, माझ्याजवळ बरोबर. दिली, म्हणजे तिला मुक्ती कुठतरी मिळणार माझ्यातर्फे. खरंय, की महाराजांच्या खरंय. सेवेत मी असल्यामुळे ती कुठतरी लेकरू असं होणार, ते माझ्या पदरात दिलं देवाने. हो हो, हे बरोबर आहे ताई, अगदी बरोबर बोलल्या तुम्ही. खूप तरी छान. दिवसभर काय काय तिच्या कानावर महाराजांची सेवा पडती माझ्या म्हणत हा, असते हा. मांडीत घेऊन. ते तिचं नशीब, तिचं नशीब. नशीब आहे ते. खरंय खरंय ताई. की ते तर तिच्या कानावर पडून तिला एक ना एक दिवस लवकर मुक्ती मुक्ती भोगायला मिळेल. तिला हो, भोगायलाच हो. लागणार होते. बरोबर बरोबर पण ते ताई. माझ्या जवळ आली म्हणजे कमी कमी महाराजांच्या सेवेतून तिची मुक्ती होईल लवकर ह्या हो जन्मात. हो हो ताई, माझ्याकडे हेच महाराजांना शब्दच आभार नाही मानते. त्याच्यापुढे बोलायला. खरंय हाय की नाही? खरंय ताई, म्हणून खरंय. ते देवानीच विचार करून माझ्याजवळ तिला पाठवलं. अगदी अगदी, हे बरोबर आहे. त्याच्यासाठी पण निवड करताना ते चांगलीच व्यक्ती बघतात की कोण तिचं व्यवस्थित करेल. हा, तर कसं सगळं जर एका बाजूने तिला वाईट दिलं असलं तर एखादा तरी गुण चांगला दिला जातो तिचा. हो हो, खरंय खरंय, अगदी बरोबर तर आहे कसं ताई. बाकीचं सगळे जरी वाईट असेल तरी देवाच्या कानावर नाव जरी पडलं तरी त्याला आधार येतो सगळा. हो हो, अगदी खरंय. मी शेअर आणि मला करते हा महाराज ताई. खूप मदत करतात, खूप करणार मदत. करणार, याच्या कैक पटीने भरपूर करणार ताई. हं? तर आता ना मला टेन्शनच आहे. महाराज घरात बसलेत ना, त्याचा मला खूप म्हणजे इतका आनंद असतो की महाराज उठले की बघायला मिळतात मला. हो. रविवारी तुम्हाला असं का गुरुवारचे मला तुम्हाला फोटो टाकले, संध्याकाळी गुरुवारी महाराज इतके कंटाळून गेलेले असतात हे मला जाणवतं महाराजांकडे बघितल्यावर. हो ना. महाराज कंटाळलेत, कधी कधी शांत बसलेत, छान बसलेत, हसतात. अक्षरशः महाराज हसतात. बापरे, मला पाठवा ते सगळे फोटो, पाठवा हा ताई. सगळे पाठवते हा, तुम्हाला मी फोटो. शेअर करते हा ताई. हा, हा, चालेल. भेटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.